विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 16च पर्सेंटाईल पडलेत, पण मला पाडायचे आहेत 99 पर्सेंटाईल. ड्रॉपरसाठी बोलतोय. ऑब्व्हियसली ड्रॉपरसाठी बोलतोय. पण रेग्युलर मुलांसाठी काय वाईट आहे हा व्हिडिओ बघणं लक्षात घ्या. गरजेचाच आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हणतो ना, की काय माहितीये का लक्षात घ्या, ही भरडलेली गेलेली मुलं आहेत. ओके. आणि म्हणतो ना, ती जातं असतं बघा. ओके. जे सुपात जे धान्य असतं, सूप म्हणजे बाळांनो ते असं धान्य पाकडाचं सूप असतं ते. जे सुपातलं धान्य आहे ते पण भरडलंच जाणार आहे. हे भरडले गेले, त्यांना कमी पर्सेंटाईल आलाय म्हणून आलेत म्हणून हे जागे झालेत आणि ह्यांनी टार्गेट सेट केलंय. तुमच्यावर ही वेळ येऊन देऊ नका. तुम्ही रेग्युलर स्टुडंट आहे, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्ही ड्रॉप घेतलाय, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. एवढे पाहिजेतच, तर मग काय केलं पाहिजे? एवढं पाहिजे तर शिस्त पाहिजे. मनावर कंट्रोल पाहिजे. एक सेकंद वाया घालवायचा नाहीये. म्हणजे मला पाहिजे ही गोष्ट. मला हवं आहे झिरो टाइमपास. आहे का तुमची तयारी सांगा? तर मोठी स्वप्न बघा, नाहीतर राहू दे. तर मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे हॉस्टेलला मुलं आलेत. लहान-लहान मुलं आहेत, छोटे-छोटे 11वीला. तुम्हाला सांगतो, चालतंय ठीक आहे, नवीन आहेत, लहान आहेत म्हणून म्हणूया आपण हं. 10ला अंथरूण टाकतात लक्षात घ्या आणि 12-1 पर्यंत त्यांना झोप लागत नाही. ओके. निवांत ह्या खुशीवर त्या खुशीवर. अरे अभ्यास कर ना. आता मी थोडंसं स्ट्रिक्ट राहिलो त्यांच्याशी. का? मला रिझल्ट पाहिजे. बरोबर आहे. आता मीच बसतो त्यांच्या बाजूला. मग बसतेच अभ्यास करत. पण रोज टाईमपास होतोय. होतोय ना टाईमपास? मला पाहिजे झिरो टाईमपास. एक क्षणभर तुम्ही वाया घालवायचं नाही. मला पहिलं हे चॅलेंज तुम्हाला द्यायचं आहे. एक क्षणभर गप्पा मारायला वेळ नाहीये. मूव्हीजला वेळ नाहीये. फ्री फायर, ते स्नॅपचॅट बिलकुल वेळ नाहीये. Instagram मी डिलीट केलं लक्षात घ्या. मला या गोष्टीसाठी वेळ नाहीये हे तुमचं वाक्य पाहिजे. पाहिजे मला झिरो टाईमपास. कमिटमेंट पाहिजे मला लक्षात घ्या. ओके, झिरो टाईमपास. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट मला काय हवंय माहितीये का? की बोर्ड प्रिपरेशन. सर मी फक्त सीईटी रिपीट करणार आहे. बोर्डला मला चांगली मार्क आहेत. मला रिपीट करायची गरज नाही. अरे चुकलास तू इथंच. मी तुम्हाला सांगतोय काय ते लक्षात घ्या. करंट इलेक्ट्रिसिटी हा जो टॉपिक आपण ओपन केला, त्याच्यातलं 9.8 हे एक्झाम्पल बघितलं. आता मी एवढं कॉन्फिडंटली सांगतोय 9.8 लक्षात घ्या. फिजिक्सच्या पुस्तकात, फिजिक्सच्या 12th स्टँडर्डच्या बुकमध्ये म्हणूया आपण, करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक ओके, आमचं लाईव्हला तेच चाललं होतं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो हे. या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगतो 9.8 ओके, मिळालं की रे 9.8. पाहिजे तो मिळाला लक्षात घ्या 9.8 याच पेजवर घेतो बरं का मी. आता या 9.8 एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बघा, काय दिलंय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द शंट रेझिस्टन्स which allows 20% of the main current flows through the galvanometer of resistance 99 ohm. मी तुम्हाला सांगतो ऐका ना, IG अपॉन I चा फॉर्म्युला असतो S अपॉन S प्लस G. IG अपॉन I चीच व्हॅल्यू 20% दिले. 20% म्हणजे किती रे? 20 अपॉन 100 म्हणजेच किती रे? 1/5. बर, विचारलंय काय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शंट म्हणजे हा यस विचारलाय, हा यस विचारलाय. आणि जी ची व्हॅल्यू किती आहे? 99. अरे कर ना क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिळालं की उत्तर. अरे पण मी हे तुम्हाला का सांगतोय? हे मी तुम्हाला का सांगतोय? मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला करायचंय काय, की बोर्डच्या अभ्यासाबरोबर बोर्डचा एखादा एमसीक्यू न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं, की एक्झाम गोलवर जायचंय लक्षात घ्या. आणि एक्झाम गोलवर गेलं की तुम्हाला तो टॉपिक ओपन करायचा आहे. करंट इलेक्ट्रिसिटी लक्षात घ्या. करंट ऑल क्वेश्चन्स घ्यायचे मला, ऑल क्वेश्चन्स. ओके, स्टार्ट फ्रेश करूया आपण. ओके. आणि आता क्वेश्चन्स कडे जाऊया. क्वेश्चन कडे जाऊया लक्षात घ्या. मी तुम्हाला अगदी त्या टाईपचाच क्वेश्चन दाखवलाय बऱ्याच वेळा, परत दाखवतोय. मीटर ब्रिजचे क्वेश्चन पुस्तकावरतीच बेस्ड आहेत लक्षात घ्या. पुस्तकावरतीच बेस्ड आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे करंट लॉचा प्रश्न होता. सगळं सोपं आहे. विस्टोन नेटवर्क वगैरे असे प्रश्न आहेत जे अतिशय 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 सोपे आहेत. व्होल्टेज लॉ, करंट लॉ खूप सोपं आहे लक्षात घ्या, खूप. आता मी तुम्हाला जे सांगितलंय या 10% ऑफ द मेन करंट आहे का? मग 20% होतं तर 10% आहे. शंट विचारलंय 99च आहे. 99च आहे लक्षात घ्या. 10% ना, अजून तुम्हाला दाखवतो. लागू दे वेळ, काय हरकत नाही. मला सांगायचंय काय बघा, की मला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. कोणती गोष्ट? की पुस्तकातलेच क्वेश्चन येतायत. ह्यातले ठीक आहे 4%, 10%, 20%, 4%. अजून आहे. आपल्या लाईव्ह मध्ये घेतलंय आपण हे. आपल्या लाईव्ह हे 5% ठीक आहे. 5%, 4%, 5%, 25% पण बघितलं बरं का मी, लक्षात घ्या. अगदी हे पण आता सगळं रिपीटेडच क्वेश्चन्स आहेत. बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट. हे बघ रिपीटेड क्वेश्चन, सगळं मस्तच क्वेश्चन. ठीक आहे 0.25%. मग आता काय कळालं? कळालं काय? तर 2 नंबरला काय सांगा बघू लक्षात घ्या. आपलं काय ठरलंय मी तुम्हाला सांगतो, बोर्ड प्रिपरेशन.
म्हणजे मला टेक्स्ट बुक परफेक्ट पाहिजे मॅथ्ससाठी. अरे 80% क्वेश्चन पुस्तकातले ऍज इट इज सॉल्व्ड आहेत. पण पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम आणि सीईटी मध्ये फरक काय? की आन्सर ट्विस्ट केलेलं असतं. शेवटचा स्टेपला ट्विस्टिंग असतं लक्षात घ्या. म्हणजे बोर्डचं प्रिपरेशन परफेक्ट करायचं आहे. कळालं? झिरो टाइम पास. बोर्डचं प्रिपरेशन परफेक्ट करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फॉलो करायचं आहे पीवायक्यू लूप. म्हणजे तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्ह करताना स्वतःला 30 मिनिटाचाच वेळ द्यायचा आहे. कुठल्याही कन्सेप्टसाठी 30 मिनिटात जेवढं होतं तेवढं परफेक्ट करायचंय. किती प्रश्न होत आहेत? पुढे तासभर त्याचं अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात घ्या. तुम्ही 10 तास अभ्यास करा, 15 तास करा. टेस्ट देऊन त्याचं जोपर्यंत अनालिसिस करत नाहीत, रिझल्टचे स्वप्न बघू नका. मग टेस्ट दिल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. टेस्ट तुम्ही दिल्याच पाहिजेत लक्षात घ्या. आणि सगळ्यांसाठी टेस्ट मी आता अवेलेबल करणार आहे. तुम्हाला टेस्ट या द्यायच्याच आहेत लक्षात घ्या. बरं, टेस्ट देताना फुल लेंथ टेस्ट पण तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. फुल लेंथ टेस्ट सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घ्या. बरोबर आहे? बरं, आता पहिली गोष्ट म्हणजे सर आलंय टेन्शन. आता याचं काय करायचंय? मला येतोय स्ट्रेस. बाप रे! सर मला सीओईपी भेटेल का? अगागागा प्रश्नच प्रश्न आहेत लक्षात घ्या. ओव्हर थिंकिंग करू नका. डिस्ट्रॅक्शन्स कमी करा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. अभ्यास करताना तुम्ही या गोष्टी जवळ घेऊन बसला ना तर अवघड होईल. कारण आपल्याला फॉर्म्युला आहे की एक्झाम मध्ये जे अभ्यास करताना तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन्स आहेत. डिस्ट्रॅक्शन, ताणतणाव कमी करा, कॉन्सन्ट्रेशन आपोआप वाढेल. आणि माझ्या बरोबर असताना काळजी कशाला करताय? लाईव्ह सेशन घ्या, करा ना. लाईव्ह सेशन करा आणि आपल्या ऍपला डाउनलोड करा. त्यात 100च्या आसपास व्हिडिओ फ्री दिलेले आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. बरोबर आहे? मग आता मला सांगा, आणखीन एक सगळ्यात इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं इम्पॉर्टंट आहे बरं का, लक्षात घ्या. माझ्याकडे एक स्टुडंट आहे, 80 टू 85 जास्तीत जास्त 90 एवढा स्कोर कायम व्हायचा फुल लेंथ टेस्टला. आता आत्ताची गोष्ट आहे लक्षात घ्या, आत्ताची. ओके. स्टुडंटचं केलं आम्ही काउन्सिलिंग, प्रॉपर काउन्सिलिंग केलं लक्षात घ्या. ते काउन्सिलिंग म्हणजे नुसतं काही इंजिनिअरिंग ऍडमिशन नाहीये. तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतोय. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन केलाय लाईव्ह मध्ये. अरे विचारा आम्हाला, आम्ही तुमचं काउन्सिलिंग करू. या स्टुडंटचं आम्ही प्रॉपर काउन्सिलिंग केलं. या स्टुडंटचं आम्ही काय केलंय? प्रॉपर काउन्सिलिंग केल्यानंतर या स्टुडंटला 118 एवढा स्कोर झालाय सीईटीत. 118 एवढा स्कोर झालाय आणि पर्सेंटाईल हे क्लोज टू 98 आलं. इथं 95 पर्यंतच गेलं असतं. आता क्लोज टू 98 आलंय. क्लोज. चांगलं कॉलेज मिळणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं, सीओईपी मिळणार आहे लक्षात घ्या. सीओईपी जे ड्रीम आहे ते मिळणार आहे लक्षात घ्या. मग आता मुद्दा काय बघा, मी सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. मुद्दा असा आहे की काय पॉइंट आहे की तुम्ही अभ्यास तर छान करताय, सगळ्या गोष्टी करताय. पहिली गोष्ट म्हणजे आपण इथे येणारच नाहीये. जर रेग्युलर स्टुडंट असाल तर हे नाहीच जमणार, नाहीच होणार तुमच्या बाबतीत. मी होऊन देणार नाही तुम्हाला. डायरेक्टली आपल्याला इकडे जायचंय. जॉब घेतलाय तुम्ही तर इथून एवढी जम्प करायची आहे. मग सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत लक्षात घ्या. अजून भरपूर बोलायचं आहे तुमच्याशी. पहिली गोष्ट, मला कमिटमेंट हवी आहे. मोबाईलचा योग्य वापर हवाय. ओके, मला बिलकुल तुम्ही तणाव देऊ नका लक्षात घ्या. आणि कायम आपल्या आई वडिलांना समोर ठेवा. त्यांची स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहेत. त्यांचं एकच स्वप्न आहे, तुमचं चांगलं भविष्य. दुसरं काय नाहीये. तुमच्याकडून पैशाची अपेक्षा कुठल्याच पालकाला नाहीये की तुम्ही शिका, कमवा आणि आम्हाला पैसे द्या. कुठलाच पालक नाही. कुठलाच पालक अशी स्वप्न बघत नाही. अरे बाप जो असतो ना लक्षात घ्या, त्याचं स्वप्न उलट असं असतं की मी आहे, शेवटपर्यंत आहे लक्षात घ्या. एक साऊथचा पिक्चर आहे. त्यातला त्या जो हिरो असतो ना, त्याचे वडील थोडेसे दिसायला चांगले नसतात. त्यामुळे त्याचं ते मुलीचे वडील इन्सल्ट वगैरे करतात. असं मी एकदा जस्ट एक पिक्चर बघितला होता, स्टोरी बघितली होती. मग तो बाप काय मुलाला म्हणतो की घाबरायचं नाही, मी आहे शेवटपर्यंत. शिक्षक असतात ते लक्षात घ्या. मुलं पण त्यांना त्रास देत असतात. पण ती स्टोरी होते बाजूला. मुद्दा काय की पालक म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यास करा. हे नाहीच इकडं, हेच गाठायचं आपल्याला. ऑल द बेस्ट.